जय जय रघुवीर समर्थ। फुटेना तुटेना चळेना ढळेना, सदा संचले मी पणे ते कळेना। तया एक रूपासी दूजे नसाहे, मना संत अनंत शोधूनी पाहे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आपण त्यातील आज श्लोक क्रमांक 147 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। समर्थ माऊलीने गेल्या श्लोकापासून आम्हाला या विवेकाची भूमिका समजावून सांगायला सुरुवात केली। हा विवेक कुठं प्राप्त होतो तर या सत्संगतीमधून विवेक प्राप्त होतो। संत चरणाशी बसून आम्हाला या शाश्वताचं चिंतन करण्याची भूमिका संत आमच्याकडून नकळतपणे घडवून घेत असतात। या शाश्वताला शोधण्यासाठी एकच गोष्ट करायची आहे, त्या अशाश्वताला आमच्या जीवनामधून आम्हाला मनाने असंग करायचं आहे। खरं तर म्हटलं ही सोपी गोष्ट आहे, पण आमच्यापैकी बऱ्याच लोकांना ही गोष्ट करता येऊ शकत नाही। श्री महाराज याविषयी एक फार छान वाक्य म्हणतात की तुम्ही तुमचा प्रपंच माझ्याकडे सोपवा, मी तो प्रपंच तुमच्या कल्पनेच्या पलीकडे चांगला करून देतो। आता हा प्रपंच म्हणजेच हे दृश्य जग, म्हणजेच हे सगळं अशाश्वतपण। या अशाश्वताची आम्ही काळजी करतो ना, मग श्री महाराज म्हणाले की अशाश्वताची काळजी हीच तुमच्या जीवपणाचं मूळ कारण आहे। मग हे जीवपणाचं मूळ कारण घालवण्यासाठी त्या अशाश्वताची काळजीच तुम्ही माझ्याकडे द्या। बघा, आपल्याकडं अनेकदा रेल्वे स्टेशनवर आपलं जर रेल्वेमध्ये खूप सामान असेल तर आपण काय करतो की बाबा मला एवढं सामान घेऊन कसं जमायचं, मग आपण एखादा कुली घेतो। तो हमाल आपल्या डोक्यावरती ते सगळं सामान घेतो आणि आपण मोकळेप्रमाणे निवांत अगदी शांतपणे चालत आपल्या जागेवरती येऊन बसू शकतो। त्याने आपला सगळा भार उचलला की आपण निवांत होतो, होय की नाही? पण आपण सद्गुरूंनी सांगितल्यानंतर त्यांनी किती स्वतःसाठी नीचपणा घ्यावा, किती लहान व्हावं। जना रक्षया कारणे नीच योनी, किती लहान व्हावं। श्री महाराज म्हणायचे तुम्ही फक्त नाम घ्या, मी तुमच्या दारात एखाद्या श्वानासारखा लोळत पडतो। तुम्ही तुमचा प्रपंच माझ्याकडे सोपवा। म्हणजे एक प्रकारे श्री महाराज आपल्या या प्रपंचाचे भारवाही होत आहेत आणि आपण मग अशा भारवाहीकडे आपला भार द्यावा आणि खरं तर निर्धास्त राहावं, आनंदात राहावं। पण बघा, आम्ही रेल्वे स्टेशनवर जी चूक कधीच करत नाही ती मात्र परमार्थात करतो। आपण जर त्या हमालाकडे सामान दिलं तर आपल्यापैकी असं कोण असेल की त्या हमालाच्या मागे हात धरून चाललंय, त्याच्या सामानाला हात लावतंय, अरे बाबा तू इकडं पाडशील तिकडं पाडशील असं म्हणेल? आपण तर निवांत चालतो, कारण आपल्याला माहिती आहे की तो निष्णात आहे, तो सगळं व्यवस्थितच करेल आणि तो आपल्याला बहुतांश वेळेला त्या पद्धतीने सगळं करून देतो। एका सामान्य हमालावरती आपण विश्वास ठेवून निर्धास्तपणे चालतो, पण परमार्थामध्ये गुरु जेव्हा म्हणतो की त्या अशाश्वत रूपी प्रपंचाला तुम्ही माझ्याकडे सोपवा, त्यावेळेला मात्र आम्ही काही केल्यास स्वस्थ होऊ शकत नाही। महाराज अहो असं कसं, महाराज हे करा, महाराज ते करा, महाराज ते करा, अशा पद्धतीने आम्ही त्या हमालापेक्षा देखील जास्त अविश्वास आपल्या सद्गुरूवर टाकतो। खरोखर
परमार्थ हा कृतीचा आहे का वृत्तीचा आहे, हा एक मोठा प्रश्नच आहे. त्यांना आपण दररोज पूजन करतो, हार घालतो, पेढे घालतो, सगळं करतो, पण आपण त्यांना जो विश्वास अपेक्षित आहे तो मात्र काही केल्या देत नाही. बघा, म्हणे दास विश्वासता मुक्तीला आहे. समर्थ पुढं काही श्लोकांमध्ये आपल्याला सांगतीलच, विश्वासामध्ये मुक्ती, त्याचं सामर्थ्य सामावलेलं आहे. ही बंधनमुक्त अवस्था विश्वासामध्ये आहे. माझ्या मागं माझा राम आहे, माझे महाराज आहेत, असं म्हटल्या क्षणी मनुष्याला ती अवस्था प्राप्त होते जी या श्लोकामध्ये समर्थांनी सांगितली आहे. काय अवस्था होते? फुटेना, तुटेना, चळेना, ढळेना. 4 गुणधर्म सांगितलेत बघा शाश्वताचे. शाश्वत कधी फुटत नाही, शाश्वत कधी तुटत नाही, शाश्वत कधी चळत नाही, शाश्वत कधी ढळत नाही. आपण आपल्या स्वतःचा अभ्यास करावा. जर मी ममैवांशो जीव लोके, अहम ब्रह्मास्मी, जर मीच आहे तर माझ्यामध्ये देखील या शाश्वताचे 4 गुणधर्म असले पाहिजे. पण परिस्थिती मला तोडते. परिस्थिती काय? एखादा साधा घरातला छोटासा कलहाचा प्रसंग देखील आमच्या संतापाला फुटण्यासाठी भाग पाडतो. तुटेना, फुटेना, हे श्लोक आम्ही म्हणतो खरं, आणि मी त्या परमात्म्याचा अंश असूनही मी मात्र क्षणाक्षणाला तुटतो. कोणी अपमान केला की तुटतो, क्रोध आला की फुटतो. कामाधिक विकार माझ्या अंतरंगामध्ये आले की चळेना, ही माझी अवस्था आपण बघतोच, स्वतःच अभ्यासतो, स्वतःच अनुभवतो. आणि आम्हाला स्वतःचा लोभ, स्वतःचा स्वार्थ दिसला की आम्ही आमच्या नीतिमूल्यांपासून कसे ढळतो. त्यामुळे तुटेना, फुटेना, चळेना, ढळेना हे शाश्वताचे गुणधर्म आहेत, आणि मी त्या शाश्वताचाच एक अंश असून देखील मी मात्र नित्य तुटतो, मी मात्र नित्य फुटतो, मी मात्र नित्य चळतो, मी मात्र नित्य ढळतो. म्हणजे हा शाश्वत आणि अशाश्वतामधला फरक आहे. माझा रामराया शाश्वत आहे. माझा रामराया कैकईच्या संतापाने तुटला नाही, वनवासाच्या दुःखाने फुटला नाही, या शूर्पणखेसारख्या भ्रामक सौंदर्यवतीच्या मुळे तो चळला नाही, आणि लंकेचं राज्य मिळवूनही तो ढळला नाही. तुटेना, फुटेना, चळेना, ढळेना हे सगळं माझ्या रामाच्या सगुण चरित्रामध्ये दिसतं बघा. आणि असं असूनही त्या रामाचं नाम घेणारा मी मात्र या सगळ्याच गोष्टींमध्ये अंशात्मक देखील अजूनही प्रगती करू शकलो नाही. याचं कारण माझ्या अंतरंगामध्ये तो विवेक नाही जागृत झालेला अजूनही. सज्जनो, आम्हाला त्या शाश्वताला बघायचं आहे, पण तो शाश्वत कसं बघायचं आहे आम्हाला? जसं आपण एखाद्या वस्तूला बघतो ना त्रयस्थ होऊन, त्याप्रमाणे आम्हाला या शाश्वताला बघायचंय. पण शाश्वत ही वस्तू त्रयस्थपणे बघण्याची नाही, ती कुठल्याही प्रदर्शनामध्ये बघितली जाऊ शकत नाही. मला काही वर्षापूर्वी चिन्मय मिशनचे एक फार चांगले महाराज, एक स्वामी भेटले होते. त्यांनी एक फार छान इंग्लिशमध्ये वाक्य सांगितलं होतं की सेल्फ रिअलायझेशन इज नॉट अन ऑब्जेक्ट विच यू कॅन बाय फ्रॉम द शॉपिंग मॉल्स. आत्मसाक्षात्कार ही वस्तू कुठल्या दुकानामध्ये विकत मिळत नाही. मग ही आत्मसाक्षात्कार अर्थात ही शाश्वत वस्तू ही त्याच्याशी तदाकार होऊन जगावी लागते, त्याच्याशी एक रूपच होऊन अनुभवावी लागते. ही एकरूपता हा शब्द सज्जनो हा फार सुंदर आणि फार गहन शब्द आहे. एक रूप. बघा, योग कर्मसु कौशलम हे जे भगवद्गीता सांगते ना, त्यामध्ये ही एकरूपता हा योग आहे. तुम्ही तुमच्या कर्माबरोबर इतके तादात्म्य पावता की बऱ्याचदा त्या कर्माशी तुम्ही इतके एकरूप झालेले असता की तुम्ही तुमचं भान विसरून जाता. अर्थात हे उदाहरण परमार्थाच्या अगदी जरी जवळ जाणारं असलं तरी ते शाश्वत नाहीये, कारण ती वस्तू आणि तुम्ही हे शेवटपर्यंत वेगळे राहता. पण तरी देखील विशेषतः कला क्षेत्रामध्ये एखादा चित्रकार, एखादा शिल्पकार
आपली कला करता करता देहभान विसरून जातो. मला आठवतं आमच्या भारतीताई ठाकूर नर्मदालय संस्थेमध्ये लेपाला त्यांनी फार सुंदर वनवासी मुलांसाठी शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे. त्यांच्याकडं एक अत्यंत सुंदर असा चित्रकार आला होता. बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट ताई मला सांगत होत्या. आणि त्या पहाटेच्या वेळेला ध्यानाला उठल्या आणि ध्यान काही केलं त्यांचं लागेना. त्यांना वाटलं की काहीतरी होतंय नेमकं, म्हणून लाईट कुठला लागलाय म्हणून त्या बाहेरच्या खोलीत आल्या. तर बाहेरच्या खोलीमध्ये तो चित्रकार ते चित्र काढण्यामध्ये इतका तदाकार झाला होता आणि त्याच्यापासून अगदी काही अंतरावर माग 1-2 फुटावरती एक भला मोठा विंचू, एक भली मोठी नांगी काढून कुठल्याही क्षणी त्यांना डंख मारण्यासाठी सज्ज होता. परंतु त्या चित्रकाराची कलेमध्ये तो इतका एकरूप झाला होता की त्याला कल्पना देखील नाही की माग एक विषारी विंचू आपल्या जवळ येऊन थांबलेला आहे. ताईंनी क्षणामध्ये त्याला बाजूला केलं आणि त्या चित्रकाराला खरोखर त्या नतमस्तक झाल्या की काय तुम्ही तद्रूप झालेला आहात. सजनो, एकरूपता हा विषय आम्हाला आजच्या काळामध्ये दिसणं फार अवघड झालंय. या मोबाईलच्या युगामध्ये आम्ही फक्त आपला वेळ त्याच्यामध्ये व्यतीत करत असतो. आम्ही कुठलीच गोष्ट एकरूप होऊन करत नाही. सोडा, आम्ही साधं घरामध्ये गप्पा देखील एकरूप होऊन मारू शकत नाही. आम्हाला एखाद्याच्या जवळ आपल्या भावना देखील व्यक्त करताना ती संपूर्ण प्रामाणिकता आणता येत नाही. ही एकरूपता परमार्थामध्ये अत्यावश्यक आहे. तया एक रूपाशी दुजे न साहे. समर्थांनी या श्लोकांमध्ये आपल्याला पुढे सांगितलेलंच आहे की हे परब्रह्म कसं आहे. फुटेना, तुटेना, चळेना, ढळेना, सदा संचले मीपणासी कळेना. तया एक रूपासी दुजे न साहे. असं हे परब्रह्म जे निरंतर सदा संचले, निरंतर शाश्वत समत्वाने हरिव्यापक सर्वत्र समाना, असं ते समानात्वाने प्रगटलेलं आहे. समानात्वाने सगळीकडे भरलेलं आहे. पण समानात्वाने भरलेल्या त्या परब्रह्माला मी वेगळेपणाने पाहिला जातो. मी त्याच्याशी एकरूप होत नाही. आणि त्यामुळे हे मी त्रयस्थपणे बघत असल्यामुळं हा मीपणा तिथं शिल्लक राहतो. आणि जिथं मीपणा शिल्लक आहे तिथं हे शाश्वत वस्तू आम्हाला कळू शकत नाही. आणखीन एका पद्धतीने सांगतो की हा मी पाहणारा कोण आहे, अशाश्वत आहे. कारण मी या चर्मचक्षुंनी पाहतोय, मी या इंद्रियांच्या आधाराने त्या शाश्वताला जाणण्याचा प्रयत्न करतोय. बघा, अशाश्वताने शाश्वताची परीक्षा कशी करायची. जे अशाश्वत आहे त्याने शाश्वताला आपल्या पदरी कसं धारण करायचं, होऊच शकत नाही. त्यामुळं मीपणा जिथं आहे तिथं शाश्वताचा स्पर्श कसा होऊ शकेल. ही फार गहन आणि सूक्ष्म गोष्ट आहे. बघा, हा मनोबोध आता एका अशा उंचीकडे चाललेला आहे जिथं साधना, गुरुकृपा याच्याशिवाय या श्लोकांचा अनुभव तुम्हाला येऊ शकणार नाही. तुम्ही 20 मिनिटं स्क्रीनकडे बघत बसाल पण कदाचित तुम्हाला या गोष्टींचा अनुभव येणार नाही. यासाठी नाम घ्या, गुरुला वारंवार शरण जा, म्हणजे तुम्हाला या शब्दांच्या आतमध्ये दडलेलं रहस्य अनुभूतीला येऊ शकेल. सदा संचले मीपणासी मीपणे ते कळेना. मग काय करावं. तया एक रूपासी दुजे न साहे. त्याच्याशी तादात्म्य होऊन जावं. आपण एक रूप होऊन जावं. तया एक रूपासी दुजे न साहे. तिथं मीपणा राहिला की तो मीपणाच या शाश्वताच्या अनुभूतीमध्ये बाध्यता ठरतो. मग काय करावं. त्या मीपणाला संपवण्याची प्रक्रिया चालू करावी. आणि तो मीपणा संपवणं याचं नाव आहे विवेक. कारण विवेकच आम्हाला सांगेल की अरे, या मीपणासारख्या अनात्म वस्तूच्या आधाराने तू त्या शाश्वत वस्तूचा शोध घेतोयस. बरं, इथे एक प्रश्न तुम्हाला असा येऊ शकेल की कशाला करायचा त्या शाश्वताचा शोध. मग घ्या, वारंवार तुटत राहा, फुटत राहा, चळत राहा, ढळत राहा. होतोय ना त्रास त्याचा, होतोय की नाही.
निश्चित होतोय. मग मला जर सुखरूप व्हायचं असेल तर मला तुटता कामा नये, मला फुटता कामा नये, मला चळता कामा नये, मला ढळता कामा नये, मला स्थिर राहिलं पाहिजे. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रिया. मला जीवनामध्ये समसमान भावनेमध्ये राहण्याची वृत्ती. सज्जनो, ही वृत्ती त्यालाच प्राप्त होते जो त्या शाश्वताशी एकरूप होऊन जातो. आणि हा प्रश्न प्रत्यक्ष अर्जुनाला देखील सांख्य योगामध्ये पडला ना, की स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशवा स्थितधी किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. कसा बसतो, कसा चालतो, कशा पद्धतीने हा स्थितप्रज्ञ असतो, त्याची लक्षणं काय आहेत मला समजावून सांग. सज्जनो, तया एक रूपासी दुजे न साहे. ही वृत्ती शाश्वताशी एकरूप झाल्यानंतर तो जीव आपलं मी पण त्या शाश्वतामध्ये विसर्जित करतो आणि त्या परब्रह्म तत्वाशी, आत्मस्वरूपाशी तादात्म्य तो होतो. मग याची बाह्य लक्षणं काय? बाह्य लक्षणं पहिल्या चरणावरून आपण अभ्यासावीत. बघा, हे स्थितप्रज्ञ हे काही कुठल्या अनुमानाचं शास्त्र नाहीये. इथं तुम्हाला फार विवेकाची दृष्टी ठेवून त्या व्यक्तीकडं त्याचा अभ्यास करून बघावं लागतं. आणि श्री महाराज म्हणतात त्याप्रमाणे संताची लक्षणं आपल्या जीवनामध्ये आल्याशिवाय आपल्याला संत कळू शकत नाही. ज्या आपल्या सद्गुरूच्या आपण चरित्राचं नित्य गायन करतो, बघा श्री महाराजांच्या जीवनामध्ये देखील कसे प्रसंग आले. त्या जिजीबाईने तिकटाचे लाडू आणून दिले, कोळशाचे अंगारे आणून दिले, पण महाराजांच्या प्रतिक्रिया बघा, मग लक्षात येतं तुटेना फुटेना. महाराजांच्या समोर संपदा आली, महाराजांच्या समोर सौख्य आलं, महाराजांच्या समोर अनेक भोग आले, चळेना ढळेना. सज्जनो, हे अलिप्तपण जे आहे ना या जीवाचं, तेच त्याच्या परब्रह्माशी तदाकार झाल्याचं लक्षण आहे. मग आपण म्हणाल दादा की तुटेना फुटेना चळेना ढळेना याचा अर्थ या संपूर्ण परिस्थितीशी असंवेदनशील होऊन राहणं आहे का? सज्जनो, हे शाश्वत तत्व ज्यांनी एक रूपाने जाणलंय ना त्यालाच ते कळतं. म्हणजे कसं, एक उदाहरण देऊन सांगतो. बघा, एखादा गायक एखादा शास्त्रीय संगीताचा राग आळवताना स्वरांशी अगदी एकरूप होतो आणि त्या स्वरांशी एकरूप होताना त्यामधून वेगवेगळे रसायन, वेगवेगळा भाव प्रगट होत असतो, जो तो आपापल्या बुद्धीप्रमाणे त्या भावांचं ग्रहण करत असतो. पण हे करत असताना तो कधीच ज्या रागामध्ये या स्वरांची रचना करतोय त्या रागाची मांडणी मोडत नाही, त्याचं सायन्स कधी तो तोडत नाही. त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ देखील या शाश्वताशी एकरूप होऊन राहतो. तो असंग राहतो, पण त्यामधून त्याची भावजागृती होते. तो असंवेदनशील नसतो. आणि ती भावजागृती श्री महाराज एका शब्दामध्ये बोलताना म्हणतात, माझ्यामध्ये व्यावहारिक दृष्ट्या एकच दोष आहे, मी कधी कोणाचं दुःख पाहू शकत नाही. कोणी महाराजांच्याकडे आलं की महाराज डोळ्यामध्ये अश्रू घेऊन त्याच्याशी बोलायचे. मग आपण म्हणालो, हे तर तुटणं झालं, हे तर फुटणं झालं. नाही सज्जनो, या दुसऱ्याच्या दुःखाने ज्याची करुणा वाहते आणि तो क्षणामध्ये पुनश्च सावरून घेतो, पुन्हा म्हणतो बरं जाऊ द्या, असो झालं गेलं, सोडून द्या, आता आपण नामाला लागूयात, असं म्हणतो, तो कधी तुटलेला नसतो, तो कधी फुटलेला नसतो. तो निरंतर या शाश्वताशीच एकरूप असतो. अशा पद्धतीने जीवनामध्ये नित्य वर्तमान क्षणामध्ये आनंदी प्रसन्न राहणं म्हणजे मना संत आनंद शोधून पाहे, अशा अवस्थेमध्ये जगणं आहे. अशा या विवेकवने आपल्या जीवनातल्या शाश्वत वस्तूचं जे आपण संशोधन करत आहोत, त्यातील पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय